म्हणजे आता असं झालंय की बारामतीत पवार व्हर्सेस पवार. म्हणजे आज आमच्याकडे एक तटकरे आले होते, सुनील तटकरे. ते बोलले जर ती जागा, बारामतीची जागा जर गेली त्यांच्याकडे, राष्ट्रवादीकडे, तर तिथून सुनेत्रा पवार उमेदवार असतील. तर म्हणजे पवारांच्या हयातीत ते पवार व्हर्सेस पवार हा संघर्ष बघतील. नाही, असं राजकारणात होतं. आता पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. हां. पवारांच्या आशीर्वादाने असे अनेक संघर्ष पाहावे लागले की नाही. हम्म, हम्म, काय महाराष्ट्राला असे संघर्ष नवीन नाही आहेत. हम्म, पवार साहेबांनी अशा अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले. कधीतरी कालचक्र, दुसरं काहीच नाही. कालचक्र, काहीच नाही दुसरं, बस कालचक्र. म्हणजे लोक असं बोलतात की म्हणजे हे असं आपण समजायचं का की आतापर्यंत पवारांना कोणी धक्का देऊ शकत नाही, तर महाराष्ट्रात जे पवार पर्व होतं त्याला हा एक मोठा धक्का आहे. मला असं वाटत नाही बघा, पर्व वगैरे असं काही विषय मी मानत नाही. पवार साहेब एक महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. एक काळ त्यांनी गाजवलेला आहे, ते आजही संघर्ष करता आहेत. पण मला असं वाटतं की आजची परिस्थिती अशी आहे की आज लोकांना देशामध्ये एकच नेतृत्व मोठं वाटतं, आश्वासक वाटतं, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करू शकेल असं वाटतं. ते नेतृत्व मोदीजींचं आहे. त्यामुळे लोक मोदीजींच्या पाठीशी आहे.